ओके, लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की या सीन इन द लास्ट पार्ट अबाउट द लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच डील्स विथ द डिफरंट काइंड ऑफ अ सिस्टम ॲज आय टोल्ड यू रेस्पिरेशन, एक्सक्रिशन अँड एक्स्ट्रा. ओके, आता हे जे प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की वी हॅव कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स इज आर नथिंग बट दी एनर्जी सोर्सेस ऑफ बॉडी. आपल्या बॉडीमध्ये एनर्जी बनवण्यासाठी, एनर्जी मेंटेन करण्यासाठी दिस आर दी एनर्जी सोर्सेस वी हॅव. ओके, आता हे जे एनर्जी सोर्सेस आहेत हाऊ दे गेट कन्वर्टेड टू फॉर्म द युनिट ऑफ एनर्जी. युनिट ऑफ एनर्जी म्हणजे काय? यू मे हॅव हर्ड अबाउट दी ATP. ATP तुम्ही ऐकलं असेल. ATP दॅट इज ॲडिनाइन ट्रायफॉस्फेट. ATPचा अर्थ आहे ॲडिनाइन ट्रायफॉस्फेट. द एनर्जी, the source, or you can say the quantum of energy is get stored in the form of ATP. आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती ATP मध्ये स्टोअर होते. मायटोकॉन्ड्रिया हा वर्ड तुम्हाला गेला असेल. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड द पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये वी हॅव सिस्टम, वी हॅव द क्लॉक्स. क्लॉक्स म्हणजेच काय की आपण सकाळी नाश्ता करतो. सकाळी जर तुम्ही हेवी नाश्ता केला असेल तर लगेच तुम्हाला भूक लागणार का? तर नाही. का? कारण आपली जी फर्स्ट एनर्जी जी आहे ती स्टोर्ड आहे. जोपर्यंत ती एनर्जी युटिलाइज होत नाही, वापरली जात नाही, तोपर्यंत आपल्याला सेकंड मीलची म्हणजे भूक लागणार नाही. सेम लाईक युअर मोबाईल बॅटरी. जेवढं तुम्ही वापरणार तेवढी बॅटरी लो होणार. मग व्हॉट यू डू चार्जिंग. तसंच आपल्या बॉडीची चार्जिंग जी आहे ती या ATPमुळे होत असते. कारण आपण जे काही अन्न घेतो, वॉट एव्हर फूड वी ईट दॅट गेट्स कन्वर्टेड इन टू द फॉर्म ऑफ ग्लुकोज. आणि ग्लुकोज इज मेकिंग दॅट एनर्जी पॅकेट्स इन द फॉर्म ऑफ ATP. तुम्हाला सगळ्यांना हे आपण 5th स्टँडर्डपासून ऐकत आलो आहोत दॅट वॉट एव्हर फूड वी ईट दॅट गेट्स कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज. म्हणून तुम्ही बघितलं असेल की ऑलमोस्ट ऑल फूड प्रोडक्ट्स आर क्वाईट स्वीट इन टेस्ट. इवन द मीट, फ्लेश जरी असेल, मांस जरी असेल, दॅट इज क्वाईट स्वीट इन नेचर. बेसिकली शुगर इज द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ आवर बॉडी. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना तर कोणाला चक्कर आली, कोणाला लो वाटत असेल तर आपण ग्लुकॉन-डी देतो, वी गिव्ह द चॉकलेट्स किंवा काही गोड दिलं जातं. का? कारण ग्लुकोज इज द इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. क्लिअर? ग्लुकोज म्हणजे काय? दॅट इज द बेसिक फॉर्म ऑफ एनर्जी, ज्याचं एक फॉर्म्युला आहे तो तुम्हाला आय थिंक माहिती असेल. दॅट इज C6H12O6. इट इज आर नॉर्मल ग्लुकोज. क्लिअर? आता आपण जेव्हा म्हणतो की खाल्लेलं फूड जे आहे ते डायजेस्ट होणार, इट विल बी फॉर्म्ड इन टू द टाईप ऑफ ग्लुकोज और इट विल बी कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज. पण हे कन्वर्जन झालं म्हणजे असं नाही की एकाच ऑर्गनला इट विल बी सप्लाय, राईट. इट विल बी पास, इट विल बी कॅरीड आउट टू द डिफरंट ऑर्गन और डिफरंट सेल्स और ईच अँड एव्हरी सेल ऑफ आवर बॉडी. कारण ती जी एनर्जी आहे, ती जी ग्लुकोज आहे ती प्रत्येक ऑर्गनला जेव्हा मिळेल, प्रत्येक सेलला जेव्हा मिळेल, देन ओनली युअर सिस्टम विल वर्क, देन ओनली युअर सिस्टम विल बी ॲक्टिव्ह. क्लिअर? मग ग्लुकोज ही जी आहे ती सगळीकडे पास होण्यासाठी, सगळीकडे जाण्यासाठी वी नीड द युनिट्स, वी नीड द प्रोसेस. आणि ती जी प्रोसेस आहे दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 13 वरती यू कॅन सी दे हॅव गिवन यू द 3 इम्पॉर्टंट प्रोसेस. की याच्यामध्ये ग्लुकोजचं डायजेशन कसं होतं, मीन्स हाऊ द डायजेशन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस इन आवर बॉडी. तर तुम्हाला याच्यामध्ये 3 प्रोसेस आहेत त्या लक्षात घ्यायचे. द फर्स्ट प्रोसेस यू हॅव ग्लायकॉलिसिस, देन यू हॅव द TCA cycle, and the last one is ETS, electron transfer system or electron transfer chain. Okay, now what do you mean by the lysis? Lysis म्हणजे काय? लायसिसचा अर्थ आहे ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय? ॲज आय टोल्ड यू की वेन वी आर इटिंग, जेव्हा आपण खात असतो, यू हॅव एव्हरीथिंग इन युअर टेबल. तुमच्या फूडमध्ये यू आर टेकिंग प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटामिन, मिनरल्स, एव्हरीथिंग यू आर टेकिंग. पण बॉडीमध्ये जेव्हा ते जाणार तो इट विल बी सेपरेटेड ना, म्हणजे त्याचं स्मॉल पार्टमध्ये सेग्रिगेशन होणार, पेस्ट फॉर्म होणार. मग त्यामध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट आहेत, रिक्वायर्ड पोर्शन आहे, दॅट विल बी ॲब्झॉर्ब बाय अ ब्लड. आणि जे वेस्ट आहे दॅट विल बी पासेस टुवर्ड युअर एक्सक्रिटरी सिस्टम. हे सगळं बेसिक आहे, तुम्हाला माहिती असेलच. पण लायसिस होतं म्हणजेच काय की जो अख्खा युनिट आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज माय C6 म्हणजे कार्बन नंबर्स R6. It will be degenerated, it will be removed or it will be dilated
किंवा डिग्रेड केले जातात टुवर्ड दी वन कार्बन, म्हणजे सिंगल युनिट बनवण्यासाठी. दॅट इज कॉल्ड लायसिस. आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे बघा, कार्बोहायड्रेट दॅट वी यूज आर फॉर द प्रोडक्शन फॉर दी ATP. ॲज आय टोल्ड यू द पर्पज, carbohydrates is oxidized in step by step occurs among the living organism by two methods. One is aerobic and one is anaerobic. See, जेव्हा आपण रेस्पिरेशन म्हणतो, तुम्हाला रेस्पिरेशनचा मिनिंग एवढाच माहिती आहे की इनहेलेशन अँड एक्झलेशन, बट दॅट इज नॉट रिलेटेड विथ इनहेलेशन अँड एक्झलेशन. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आपल्या रेस्पिरेशनमध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि CO2 बाहेर फेकतो. काय रिझन आहे? ऑक्सिजन आपण घेतला दॅट वी नीड फॉर द ब्रिथिंग, फॉर द व्हॉट यू आर से टू कॅरी आउट आवर रेस्पिरेशन. पण जेव्हा आपण कार्बन रिमूव्ह करतोय, म्हणजेच काय, आपल्या बॉडीमधून कोणत्याही प्रोसेसमध्ये वेन देर इज अ बर्निंग ॲक्टिव्हिटी, कार्बन जो आहे तो जनरेट होतो. म्हणजे इनहेल करताना तो ऑक्सिजन जाणार, पण जेव्हा एक्झेल करतो तो वॉट एव्हर वेस्ट वी हॅव और वॉट एव्हर बर्निंग प्रोसेस, बर्निंग म्हणजे काय, आपलं डायजेशन म्हणजे पण बर्निंग आहे. युअर ॲसिड इज डायजेस्टिंग दॅट फूड कम्प्लिटली, त्याला म्हणतात बर्निंग. मग त्या बर्निंगमधून कार्बन जनरेट होतो आणि वेन इट इज एक्झेलिंग आउट, बाहेर येतो, तेव्हा तो CO2 असतो. क्लिअर? मग हे जे CO2 चे युनिट्स जे आहेत, इट ब्रेक डाऊन द कम्प्लीट मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, त्याला म्हणतात ग्लायकॉलिसिस. क्लिअर? ही 3 टप्प्यांमध्ये, 3 हेल्थमध्ये प्रोसेस होत असते. इट हॅज 2 टाईप्स बेसिकली. जे आपलं रेस्पिरेशन आहे, आपल्या रेस्पिरेशनसाठी वी नीड ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड एरोबिक. रेस्पिरेशन जे आहे दॅट इज ऑफ 2 टाईप्स, एरोबिक and anaerobic. Aerobic, that is an arm where oxygen is present, and anaerobic where oxygen is absent. That is mostly in the bacteria. त्यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही. का लागत नाही? यू मे हॅव नोटीस, तुमच्या घरामध्ये जर जॅमची बॉटल असेल, चटणीची बॉटल असेल, इफ यू आर किपिंग फॉर द लॉंगर टाईम, खूप वेळ घरामध्ये जर राहिली, तुम्ही बघितलं असेल इट हॅज द म्युकर, बुरशी आहे त्याच्यावरती. दो द बॉटल इज पॅक, जर बॉटल पॅक असेल किंवा तुम्ही ब्रेड वगैरे जर तुम्ही डब्यामध्ये जरी ठेवला असेल तर नेक्स्ट यू विल फाइंड दॅट म्युकर. कारण का? त्यांना रेस्पिरेशनसाठी दे डोंट नीड ऑक्सिजन, म्हणून ते कुठेही आपली ग्रोथ करू शकतात, इवन द टाईट बॉटल. क्लिअर? पण आपलं तसं नाही आहे, वी नीड ऑक्सिजन. सो रेस्पिरेशन इज बेसिकली इन्वॉल्व्ड इन एरोबिक अँड अनएरोबिक. ओके, द फर्स्ट प्रोसेस इज ग्लायकॉलिसिस. ॲज आय टोल्ड यू, ग्लायकॉलिसिसचा अर्थ आहे ब्रेक डाऊन of your glucose molecule, breakdown of glucose. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. आता काय होतं, वेन प्रोसेस टेक प्लेस, दॅट टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम तुम्हाला माहिती असेल, वी हॅव अ न्यूक्लियस, देन वी हॅव द फ्लुइड. फ्लुइड म्हणजेच काय, जस्ट अ सेकंड आय शो यू. सी, दिस इज आवर सेल. फॉर एक्झाम्पल, दिस इज आवर सेल. वी हॅव द न्यूक्लियस, हे न्यूक्लियस आहे आणि इथे इतर सेल्स आहेत. हे जे फ्लुइड आहे त्याच्यामुळे इतर सेल्स कॅन इझिली रिमूव्ह और इझिली दे कॅन मूव्ह. मुवमेंटसाठी जे फ्लुइड काम करतं त्याला म्हणतात सायटोप्लाझम. ओके, सो युअर ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. ओके, अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द प्रोसेस दॅट गिव्ह राइज टू द पायरुविक ॲसिड, ATP अँड वॉटर. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बेसिकली इट इज फॉर द हायर स्टँडर्ड, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रोसेस आहे. प्रोसेस आहे म्हणजेच काय, ग्लायकोलिसिसचा अर्थ काय, वेन आय टोल्ड यू की C6 हा बेसिक युनिट आहे ग्लुकोजचा, तो पूर्ण डिजनरेट होतो. म्हणजे वेन इट इज गिविंग ओनली 1 कार्बन, म्हणजे 6 कार्बनपासून 1 कार्बन जेव्हा तयार होतील किंवा ती एनर्जी डाऊन होत जाईल, म्हणजेच एक अख्खा मॉलिक्युलचे पीसेसमध्ये फॉर्मेशन होतं, त्याला म्हणतात ग्लायकोलिसिस. अँड इट गिव्स आउट द सम प्रोडक्ट. सायटोप्लाझम कळले? Okay, see, glycolysis is nothing but the breakdown of your glucose molecule. म्हणजे when we have C6 to C, म्हणजे जे 6 कार्बन ॲटम आहेत that will be degenerated, that will be degraded, त्याला आपण म्हणतो glycolysis. And it gives the end product. End product काय देतं? तर it will give you pyruvic acid, ATP, NADPH2, NADH2,
etc. Molecules of pyruvic acid are converted into acetyl coenzyme. Coenzyme जे आहे that is acetyl CoA. Two molecules of NADH2 and CO2 are generated. सी हे एंड प्रोडक्ट आहे. म्हणजे जेव्हा ब्रेकडाऊन होतं, वेन ग्लुकोज मॉलिक्यूल इज गेट डिग्रेडेड, डिजनरेटेड, तेव्हा व्हॉट यू विल गेट पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड काय आहे बेसिकली, इट इज फॉस्फोफिनॉल पायरुविक ॲसिड. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की ATP दॅट इज ॲडिनोन ट्रायफॉस्फेट. हे जे ट्रायफॉस्फेट आहे, फॉस्फेट हे डीएनएचा पार्ट आहे, डीएनएचं एक युनिट आहे. इट मिक्सेस विथ द ग्लुकोज दॅट गिव्स यू पायरुविक ॲसिड. क्लिअर. जेव्हा ग्लायकोलिसिस होईल तेव्हा CO2चे 2 मॉलिक्यूल्स रिलीज होतात, ATPचे 2 मॉलिक्यूल तयार होतात आणि एसायटल CO हे एन्झाईम आहे. एन्झाईम्स आर बेसिकली द सपोर्टिंग केमिकल्स विच टेक्स प्लेस इन द रिॲक्शन विच इन्क्रीजेस द रिॲक्शन रेट. रिॲक्शन रेट वाढवण्यासाठी एन्झाईम वापरले जातात. हिअर इट इज एसायटल CoA. तुम्हाला डिटेल प्रोसेस नाही आहे म्हणून मी तुम्हाला बेसिक्स किंवा इन शॉर्टमध्ये सांगते. ग्लायकोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन होतं अँड यू विल गेट दिस एंड प्रोडक्ट. एंड प्रोडक्ट म्हणजेच काय की ते त्या रिॲक्शनमधून सम प्रोडक्ट्स हॅज बीन डिराइव्ड, सम प्रोडक्ट हॅज बीन फॉर्म. क्लिअर. फर्स्ट स्टेप इज युअर ग्लायकोलिसिस. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे दॅट इज TCA सायकल. TCA stands for tricarboxylic acid. Tricarboxylic acid. नाव तुम्हाला पाठ करावं लागेल बिकॉज इट्स IMP क्वेश्चन. इट विल बी आस्क्ड इन युअर फायनल एक्झाम. ओके. TCA. नाव एसायटल CoA जे मगाशी आपण एन्झाईम बघितलं होतं, फ्रॉम सायटोप्लाझम नाव इट विल मूव्ह टू द मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझम टू मायटोकॉन्ड्रिया. ओके. वाय व्हॉट विल बी यूज एसायटल CoA. हे एन्झाईम जे आहे दॅट एंटर्स इन सायटोप्लाझम टू मायटोकॉन्ड्रिया. Then cyclic chain takes place. Acetyl part of acetyl CO is completely oxidized and it will give you CO2, H2O, NADH2 and FADH2. FADH2, NADH2, these are also the coenzymes. Nicotinamide adenine dihydroxyphosphate. ठीक आहे. NADP and flavonoids हे सगळे जे आहेत ते सुद्धा एन्झाईम्स आहेत. म्हणजे एका याच्यामध्ये ब्रेकडाऊन झालं, देन तेच सायकल पुढे कंटिन्यू झालं टू फॉर्म द सेम कंपाऊंड्स आणि त्याच्यामधून सुद्धा CO2 आणि ATP जनरेट होते. दॅट इज द सेकंड पार्ट ऑफ आर ग्लायकोलिसिस. ओके. TCA. लास्ट यू कॅन सी द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. तुमच्या बुकमध्ये इथे एक डायग्राम दिलेली आहे. इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे, लास्ट टाइम आपण सायन्स 1मध्ये बघितलं होतं की इलेक्ट्रॉन्स आर फ्री इन नेचर. दे विल शेअर द नंबर्स. जिथे कमी आहेत इट विल गिव्ह, जिथे जास्त आहे तिकडनं ॲक्सेप्ट करणार. क्लिअर. सो दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. इट विल बी गिव्ह अँड टेक ऑफ दॅट पर्टिक्युलर युनिट्स. तर इथे पण तुम्हाला दिलेले आहे बघा. इथे लास्ट पॅरा दे हॅव गिवन यू मॉलिक्युल्स ऑफ युअर NAD and FADH2 participate in this chain. 3 molecules of ATP are obtained. सी बेसिकली हे सायकल किंवा ग्लुकोजची प्रोसेस आपण का बघतोय, हाऊ युअर ग्लुकोज गेट्स कन्वर्टेड इनटू द ATP. आणि त्यासाठी फर्स्ट देर इज ग्लायकोलिसिस, then it enters in the TCA cycle and then the electrons will be shared which will help in the process of ATP formation. म्हणजे दिलेलं आहे बघा. FADH2 besides ATP water molecules also formed. Thus a molecule of glucose is completely oxidized and molecules of CO2 and H2. The final product जे आहे ते CO2 and H2. पण आपल्या बॉडीमध्ये जो कार्बन आहे, ग्लुकोज म्हणजे कार्बन, इट विल बी कम्प्लिटली कंबस्टेड, इट विल बी कम्प्लिटली बर्नड आउट. त्याच्यातून तो CO म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन जो आपण इनहेल केलेला आहे दॅट विल बी रिमूव्ड आउट. अँड वॉटर म्हणजेच काय, वॉटर पेपर म्हणजे स्वेटिंग जे होतं आपल्याला, दॅट मीन्स युअर ग्लुकोज हॅज बीन डायजेस्टेड कम्प्लिटली इन युअर सिस्टम. कळल्याचा अर्थ म्हणजे वेन वी आर टेकिंग ग्लुकोज इट इज नॉट ओनली की आपण खाल्लं मग डायजेस्ट झालं आणि नंतर ॲब्झॉर्ब झालं. इट इज नॉट दॅट सिम्पल. इट फॉर्म्स द ATP. जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला की जर मॉर्निंगला आपण नाश्ता केला, म्हणजे समजा ॲट 10 o'clock तुम्ही हेवी नाश्ता केला तर तुम्हाला लगेच भूक लागणार का? नाही. कारण आपण जर काही हेवी खाल्लं असेल तर एनी हाऊ इट विल टेक 2 hours टू डायजेस्ट. जर व्हेज जेवण असेल तर मग ते डायजेस्ट होईपर्यंत ती एनर्जी ATP बनवत राहते आणि जोपर्यंत ती एनर्जी इंटॅक्ट असते, फिल्ड असते, तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या मीलची म्हणजे आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही. जसं आपण ॲक्टिव्हिटी करतोय, म्हणजे आपण नॉट एक्सरसाइज म्हणजे जिमवाली एक्सरसाइज, बट एक्सरसाइज म्हणजे आपण वी आर वॉकिंग, वी आर रनिंग,
दे आर डुईंग आवर रेग्युलर ॲक्टिव्हिटीज, तशी तशी ती एनर्जी कमी व्हायला लागते. आणि देन वी अगेन फील दॅट वी नीड टू चार्ज आवरसेल्व्स. मग आपण पुन्हा दुसरं मील स्टार्ट करतो. क्लिअर? आणि तीच ग्लुकोज जे आहे ती पुन्हा सेम वे इट फॉलोज दिस स्टेप, ग्लायकॉलिसिस, TCA and electron transfer. This is all process is for the ATP formation. Clear with this topic? Okay. तुमच्या बुकमध्ये दे हॅव गिवन यू द मिनिंग ऑफ NADH2 and FADH2 दॅट यू कॅन चेक विथ द फुल फॉर्म. हे तुम्हाला करावं लागेल कारण हे फायनलला विचारलं विथ द डायग्राम. ठीक आहे, ETSचे डायग्राम दिलेला आहे. यू कॅन सी हिअर मायटोकॉन्ड्रिया, then they have given you the cytoplasm, inner and outer cell. That is all about the process of ग्लायकॉलिसिस अँड ग्लुकोज डायजेशन, म्हणजे ग्लुकोज कशी डायजेस्ट होते त्याबद्दल दिले. क्लिअर? इवन इथे तुमच्या बुकमध्ये तुम्हाला एरोबिक अँड अनारोबिकचे 2 सायकल दिलेले आहेत दॅट यू कॅन स्टडी की हाऊ इट टेक्स प्लेस. हिअर यू कॅन सी लिपिड, कार्बोहायड्रेट अँड एव्हरीथिंग. आणि एंड प्रोडक्ट दिले बघा. अनारोबिक दॅट इज इन व्हायरसेस or the bacterial cells की त्यांच्यामध्ये एंड प्रोडक्ट इज इथाइल अल्कोहोल. दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन द नेक्स्ट पार्ट. ओके.